चला तर आज आपण मस्त अशी डाळ भाटी म्हणजे हा एक राजस्थानी पदार्थ आहे, तो बनवणार आहोत. चला तर झटपट पद्धतीने रेसिपीला सुरुवात करूया. डाळ भाटी हा पदार्थ, जी भाटी आहे ती हाताने छान अशी कुस्करून त्याच्यावरती जी आपली डाळ आहे ती टाकून कांदा आणि लिंबूसोबत छान अशा पद्धतीने खाल्ली जाते. आज सगळ्यांना डाळ भाटी खाण्याची खूप इच्छा झालेली होती. म्हणलं चला तर आज डाळ भाटी बनवूया छान अशी. चला तर झटपट अशा पद्धतीने आपल्या रेसिपीला सुरुवात करूया. इथं मी 1 वाटीला बी कमी तूर डाळ घेतलेली आहे. ही तूर डाळ छान अशी आपल्याला स्वच्छ निसायची आहे आणि ती धुवून नंतर कुकरमध्ये टाकायची. सगळ्यात अगोदर आपण चला कुकर लावून घेऊया. डाळ भाटी बनवण्यासाठी मी इथं कुकर घेतलेला आहे. त्यामध्ये आपण 3 ग्लास पाणी टाकून घेऊया. आता या पाण्यामध्ये अर्धी पळी तेल, अर्धा चमचा हळद टाकूया. आता या पाण्याला उकळी आल्यानंतर आपण जी स्वच्छ धुवून घेतलेली तुरीची डाळ आहे ती यामध्ये टाकूया. आता त्यामध्ये ही डाळ स्वच्छ धुवून आणि निसून मी टाकत आहे. नंतर हा कुकर आपल्याला लावून घ्यायचा आहे. आपण जे कुकरमध्ये पाणी टाकून घेतलं होतं त्यामध्ये ही स्वच्छ धुवून घेतलेली डाळ आपल्याला त्यामध्ये टाकायची आहे आणि त्यानंतर आपल्या कुकरला छान अशा 4 शिट्ट्या होऊ द्यायच्यात. चला डाळ शिजून होईस्तोवर आपण एक कांदा छान असा भाजून घेऊया. डाळ भाटीची भाटी उकडण्या अगोदर सगळ्यात अगोदर आपल्याला त्याला लसणाची छान अशी फोडणी द्यायला लागते पीठ मळून घेण्या अगोदर. त्यासाठी मी ते लसूण सोलून घेतलेला आहे आणि तो छान असा बारीक बारीक कट करून घेतलेला आहे. या पातेल्यामध्ये मी 1 पळी तेल घालते. पातेल्यामध्ये आपण आपली भाजी करणार आहोत डाळ भाटीची. तर यामध्ये कट केलेला घेतलेला लसूण टाकूया. चमचे जिरं टाकूया. तांब्या पाणी टाकून घ्यायचं यात आपल्याला. दीड ते 2 तांबे पाणी आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचं. यामध्ये आपले जे भाटीचे जे गोळे असतात ते पूर्णपणे बुडून जातील एवढं पाणी यामध्ये टाकायचं आहे. 1.5 ते 2 तांबे यामध्ये पाणी टाकायचे म्हणजे आपले गोळे छान असे बुडून राहतील यामध्ये आणि ते छान असे फुगून निघतात. चला आता आपलं भाटीचं पीठ मळायला सुरुवात करूया. या पाण्याला उकळी येऊस्तोवर आपण भाटीचं पीठ मळून घेऊया. भाटीचं पीठ मळण्यासाठी मी इथं 1 चमचा जिरे घेतलेला आहे, 1 चमचा मीठ घेतलेला आहे, 1 चमचा ओवा घेतलेला आहे आणि अर्धा चमचा सोडा घेतलेला आहे. हे आपल्याला भाटीच्या पिठामध्ये मळताना टाकायचं आहे. हे भाटीचं पीठ आहे. यामध्ये समप्रमाणात गहू आणि समप्रमाणात मका ती छान अशी रव्यासारखी भरडून आणलेली आहे. हे तुम्ही जास्त प्रमाणात आणू शकताय म्हणजे कधी पण तुम्ही डाळ भाटी बनवू शकता. हे पीठ तुम्ही रव्यासारखं छान असं भरडून आणून फ्रीजमध्ये ठेवू शकता जेणेकरून त्याला जाळ्या लागत नाहीत. या वाटीनं 4 वाटी आपल्याला भाटीचं पीठ घ्यायचं आहे. हे छान असं चाळून घ्यायचं आहे आपल्याला. एक एक करून आपल्याला 4 वाट्या छान अशा चाळून घ्यायच्यात. सुजीच्या चाळणीने छान असे आपल्याला 4 वाट्या चाळून घ्यायच्यात. 4 वाटे हे मी छान असं पीठ आता चाळून घेतलेलं आहे. त्यामध्ये आपण मगाशी काढून घेतलेलं साहित्य टाकूया. छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आणि थोडं थोडं पाणी टाकून सगळं छान असं मळून घ्यायचं आहे. पाणी टाकून छान असं मळून घेऊया. लागल असंच पाणी टाकून मळून घ्यायचं आहे आपल्याला.
अशा पद्धतीने आपल्याला छान अशी कणिक मळून घ्यायची आहे. त्याचे गोल गोल गोळे करून पाण्यामध्ये सोडायचेत आपल्याला. आता आपण छान असं भाटीचं पीठ मळून घेतलेलं आहे. आता या कणकेचे आपल्याला छान असे गोल गोल गोळे करायचेत. आपल्या पाण्याला छान अशी उकळी आलेली आहे आणि गोल गोल गोळे केल्यानंतर ना आता एक एक करून हे गोळे आपल्याला पाण्यात सोडायचेत. आता सगळे गोळे सोडून झाल्यानंतर ना आपल्याला यावरती 15 मिनटं झाकण ठेवायचं आहे आणि ते गोळे आपल्याला छान असे फुगू द्यायचेत आणि ते पूर्णपणे छान असे शिजून निघलेत का नाही हे पाहण्यासाठी त्यामध्ये आपल्याला चाकू घालून बघायचं आहे. तो चाकू जर क्लीन निघाला तर आपले गोळे छान असे शिजून निघलेले आहेत. त्यानंतर ना ते आपल्याला पाण्यातनं काढायचे. चला तर आपले गोळे हे छान असे फुगून आणि शिजून निघलेले आहेत आणि आपली कुकरची डाळ पण छान अशा पद्धतीने शिजून निघलेले आहेत. आपल्या 4 शिट्ट्या झालेल्या आहेत. चला तर आपले गोळे सगळे अगोदर एका मोठ्या परातीत काढून घेऊया. आता आपले सगळे गोळे बाहेर काढल्यानंतर ना ते आपल्याला उलथाने किंवा चाकूच्या साह्याने छान असे कट करून घ्यायचे आहेत. उलथाण्याने किंवा चाकूने आपल्याला याचे असे कट करून घ्यायचे. सगळ्यात अगोदर आपल्याला मधनं असे छान असे कट मारायचे आहेत. त्यानंतर त्याला असे मांडायचे आणि मधनं परत काप मारायचे. त्यानंतर याचे असे उभे काप करून घ्यायचे आपल्याला छान असे. सगळे काप आपल्याला छान असेच कट करून घ्यायचेत आपल्याला. आता हे गोळे छान असे आपण उकडून घेऊन कट केलेले आहेत. आता हे नंतर आपल्याला तळून घ्यायचे. त्या अगोदर आपल्याला आपली भाजी फोडणीला टाकायची. आता आपण जे गोळे काढून घेतलेलं पाणी होतं ते आता आपल्याला टाकून द्यायचं नाही आहे. हे आपल्याला जे आपण डाळ शिजून घेतलेले आहे त्या पाण्यामध्ये मिक्स करायचे आणि ह्याच पाण्याची आपल्याला छान अशी फोडणी द्यायची. चला तर आपली छान अशी डाळ शिजून निघलेली आहे. डाळ भाटीसोबत जी डाळ बनवतो त्यासाठी सगळ्यात अगोदर इथं आपल्याला खोबरं, लसूण, अद्रक, कोथिंबीर हे मिक्सरवरती छान असं बारीक करून घ्यायचं आहे. आपण जो कांदा भाजून घेतलेला होता तो आता छान असा मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया. आता आपलं जे पातेल्यात पाणी शिल्लक राहिलेलं होतं भाटी उकडून घेतलेलं ते आपल्याला कुकरमध्ये टाकायचं आहे. म्हणजे ह्या पातेल्यामध्ये आपल्याला फोडणी द्यायची. त्याच्यामुळे मी कुकरमध्ये काढून घेते. डाळ भाटीची डाळ बनवण्यासाठी मी इथं पातेलं गरम करायला मांडलेलं आहे. पातेलं गरम झाल्यानंतर यामध्ये मी 2 पळी तेल टाकते. त्यानंतर या चमच्याने अर्धा चमचा मी मोहरी टाकते. अर्धा चमचा जिरे टाकते. आता हे तडतड वाजल्यानंतर ना जे मी लसूण, खोबरं, अद्रक, कोथिंबीर बारीक करून घेतलेलं आहे ते 4 चमचे टाकते. नंतर आपण जो कांदा बारीक करून घेतलेला होता तो टाकायचा आहे. ते छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर यामध्ये मी 1 चमचा घरगुती मसाला टाकते. अर्धा चमचा लाल मिरची पावडर टाकते. अर्धा चमचा मटण मसाला टाकते. थोडीशी धना पावडर टाकते. ही घरगुती धना पावडर आहे. हे आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे. 1 चमचा मीठ टाकायचं यामध्ये. ते छान असं परतून घ्यायचं म्हणजे ते मीठ आपल्या भाजीमध्ये छान असं मिक्स होऊन जातं. यामध्ये आपण कुकरचं भांडं हिसळून थोडंसं पाणी टाकूया. छान असं परतून घेऊया. याला छान असं तेल सुटलेलं आहे. आता आपली जी डाळ आहे ती सगळी यामध्ये टाकून घेऊया. डाळ टाकून घेऊया आपली.
आता आपली भाजी मी मस्त अशी फोडणीला टाकलेली आहे. आता आपल्याला भाट्या तळायला घ्यायच्यात. आपली भाटी तळून घेण्यासाठी मी तर कढई गरम करायला मांडलेली आहे. तर त्यात तेल टाकून घेऊया. तेल गरम झाल्यानंतर ना आपले ज्या भाट्या होत्या त्या सगळ्या तळून घ्यायच्यात आपल्याला छान अशा. आता हळूहळू आपल्या भाजीला मस्त अशी उकळी यायला लागलेली आहे. आपल्या भाजीला छान अशी उकळी आलेली आहे. आता मी गॅस बंद करत आहे. तेल गरम झाले की नाही पाहण्यासाठी टाकून बघूया. आपलं तेल छान असं तापलेलं आहे. सगळ्या भाट्या आपल्याला छान अशा तळून घ्यायच्यात लालसर. सगळं तळून घेऊया छान असं. सगळ्या भाट्या आपल्याला छान अशा तळून घ्यायच्यात.